उद्या आहे 5 मे म्हणजेच मंगळवार आणि मंगळवारी आलेली आहे चतुर्थी म्हणजेच अंगारक चतुर्थी आहे उद्या। जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा ती अंगारक चतुर्थी असते। तर ह्या अंगारक चतुर्थीला आपल्याला आपले विघ्न अडचणी दूर होण्यासाठी एक छानसा उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। बघा, आता जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा ती अंगारक चतुर्थी असते आणि अशा अंगारक चतुर्थीच्या वेळेस आपल्या अडचणी दूर होण्यासाठी, आपले विघ्न दूर होण्यासाठी जर आपण सेवा केली किंवा उपाय केले तर ते कधीच वाया जात नाही। त्याचं फळ आपल्याला नक्की भेटतं म्हणजे भेटतंच। आणि जर का आपल्याला पूजा करायची नसेल, उद्या काही अडचणी असेल, सुतक असेल, तर आपण मनातल्या मनामध्ये दिवसभर ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः असा जप आपण करू शकता। शेवटी कोणतीही सेवा ही मनातून झाली पाहिजे, दिखाव्याची सेवा नसते, मनातून जी होते ती सेवा होते। आणि तुम्ही सकाळी अभिषेक करायचा आहे, अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे उद्या दिवसभरामध्ये। मुलांकडूनही तुम्ही करून घेऊ शकता, कारण ती मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी अथर्व शीर्षाचं पठण अवश्य करून घ्यावं मुलांकडूनही। तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही विघ्न असतील म्हणजेच काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी विघ्नहर्त्याला आपल्याला प्रार्थना करायची आहे। विघ्नहर्ता म्हणजेच आपले गणपती बाप्पा। तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला उद्या संध्याकाळी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि खोबऱ्याची वाटी म्हणजे खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे। त्याखाली तुम्ही एखादी मातीची पंती घेऊ शकता किंवा घरातली प्लेट घेऊ शकता, त्यामध्ये तो खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे। आपल्याला हे देवासमोर म्हणजे गणपती बाप्पासमोर बसून आपल्याला उपाय करायचा आहे आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती आपल्याला 2 कापराची वडी ठेवायची आहे। आता तुमच्याकडे जो कापूर असेल तो तुम्ही घेऊ शकता, भीमसेनी असेल तर उत्तम, नसेल तर जो आहे तो तुम्ही वापरू शकता। आणि आपल्याला तिथं बसून तो कापूर जो आहे तर आपण देवासमोर दिवा लावलेला असतो त्याच्यामधून तो प्रज्वलित करायचा आहे ते कापूर, आणि ते आपल्याला खोबऱ्याच्या तुकड्यावरतीच जाळायचं आहे। त्या दोन्ही पण जे कापराचे तुकडे आहेत ते जळेपर्यंत आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं आहे, म्हणजे आपल्याला विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे। आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः असा मंत्र जप करायचा आहे। तर हा मंत्र जप आपल्याला जे आपण कापूरवडी घेतलेली आहे, जी खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवून आपण त्याला प्रज्वलित केलेला आहे, तो पूर्ण कापूर जळेपर्यंत आपल्याला नामस्मरण करायचं आहे। ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः अशी प्रार्थना करायची आपल्याला विघ्नहर्त्याला, की आमचं काही अडचणी असेल ते दूर होण्यासाठी ही प्रार्थना करायची आपल्याला। पूर्ण ते कापराच्या वड्या जळेपर्यंत आपल्याला असं नामस्मरण करायचं आहे। आणि नंतर आपण दुसऱ्या दिवशी तो खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो आपण निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता। हा खोबऱ्याचा तुकडा आपल्याला प्रसाद म्हणून खायचा नाही, घरात कुणालाही द्यायचा नाही, तो निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे। कारण बघा, कापूर जेव्हा आपण घरामध्ये जाळतो तेव्हा जी आपल्या आजूबाजूला जी निगेटिव्हिटी असेल ती आपण त्यात जळून जाते म्हटलं तर चालेल, आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये निर्माण होत असते। आजूबाजूला प्रसन्न वातावरण निर्माण होतं कापराच्या वासामुळे। आणि त्या आपण जो खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे त्याच्यावरती आपण कापूर जाळत असतो, त्यामुळे हा खोबऱ्याचा तुकडा आपल्याला दुसऱ्या दिवशी तुम्ही कचऱ्यामध्ये म्हणजेच निर्मल्यामध्ये टाकू शकता। आणि कापूर घरात जाळल्यामुळे बघा, घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं। घरात जर कुणी आजारी व्यक्ती असेल तर त्याला सुद्धा थोडंसं प्रसन्न वाटत असतं कापराच्या वासामुळे। कापूर हा औषधी गुणधर्म असलेला आहे, त्यामुळे जेव्हा आपण घरामध्ये कापूर जाळतो तेव्हा बघा मच्छर वगैरे कमी होतात। आणि जर कोणी सारखं आजारी असेल तर त्याला पण थोडंसं प्रसन्न वातावरण वाटत असतं, कारण त्याच्या वासामुळे प्रसन्नता घरामध्ये प्रसरत असते। ही सेवा जी आहे ती आपल्याला उद्या संध्याकाळी करायची आहे, म्हणजे दिवे लागल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे आणि आपल्याला देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे। आणि बघा, जेव्हा पण आपण कुठलीही प्रार्थना अग्नीच्या साक्षीने करतो तेव्हा ती देवापर्यंत लवकर पोहोचते। बघा, आपण होम हवन पण करत असतो, अग्नीच्या साक्षीनेच करत असतो, त्यामुळे आपण ओम विघ्नहर्ताय नमः असं नामस्मरण करणार आहोत। आपली अडचण दूर होण्यासाठी गणपतीला प्रार्थना करणार आहोत, तेव्हा आपल्याला ह्या कापराचं जेव्हा आपण प्रज्वलित करणार आहोत त्या अग्नीच्या साक्षीने आपण प्रार्थना करणार आहोत। जर तुम्हाला अशी सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही उद्या संध्याकाळी आवर्जून अशी सेवा करू शकता। फक्त सेवा करताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे की आपण जिथं ही सेवा करणार आहोत तिथं आजूबाजूला पडदे वगैरे नसावे याची काळजी घ्यायची आहे। कारण बघा, जशी सेवा महत्त्वाची आहे तशी आपली आणि आपल्या घराची काळजी घेणं हे पण महत्त्वाचं आहे। त्यामुळे जेव्हा तुम्ही ही सेवा कराल तेव्हा आजूबाजूला कोणताही कपडा, असा पडदा वगैरे नसावा याची काळजी घ्या। आणि फक्त 2 कापराच्या वड्या जळायला 5 मिनिटं लागतात, त्यामुळे आपण तिथं बसूनच ही सेवा करायची आहे। तर बघा, उद्या अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर मनातल्या मनात ओम गणगणपते नमः असं नामस्मरण तुम्ही दिवसभर करत राहा, ते पण देवापर्यंत पोहोचणार आहे।
आणि व्हिडिओ अतिशय छोटा होता. व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.